हे कळीदार मोदक दिसतायत ना, याला मी अजिबात हाताने कड्या पाडलेल्या नाहीत. उकड न काढता सुद्धा छान अजिबात न चिरणारी मऊ लुसलुशीत जशी पाहिजे तशी वळवता येणारी पारी बनवण्यासाठी आपण एक सिक्रेट साहित्य सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे. आणि मोदकामध्ये सारण सुद्धा भरपूर भरलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. ज्यांना अजिबात मोदक जमत नाही किंवा पहिल्यांदा जरी बनवत असेल ना, तर खरं तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. चला तर मग उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण तांदळाची पिठी करून घेऊ. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे आंबेमोहोर तांदूळ असेल ना, तर तो सुद्धा अर्धा किलोच घ्यायचा. मला आंबेमोहोर तांदूळ मिळाला नसल्यामुळे मी इंद्रायणी आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे. खरं तर ही तांदळाची पिठी सुद्धा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. कोणी फक्त इंद्रायणी तांदूळच वापरतं, तर कोणी फक्त बासमती तांदूळ किंवा कोणी फक्त आंबेमोहोर तांदूळाचाच वापर करतो. तर चला, इथे मी यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 वेळा पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. फक्त हे तांदूळ धुत असताना अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी याला अर्धा तास ठेवून दिलेलं होतं. अर्धा तास झाल्यानंतर एखाद्या कापडावरती हे तांदूळ पसरवून घ्यायचे आणि कमीत कमी 4 ते 5 तास किंवा रात्रभर हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत. तर इथे याला मी फॅनखाली सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे 5 तासांसाठी तांदूळ मी मस्त सुकवून घेतलेले आहेत. तांदूळ बऱ्यापैकी सुकलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला हे गिरणीतून बारीक दळून घ्यायचे आहेत. इथे तांदूळ मी गिरणीतून दळून आणलेले आहेत. आता लगेचच आपण याची उकड काढून घेऊ. फक्त उकड पारंपरिक पद्धतीने न करता थोडे वेगळ्या पद्धतीने काढून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे 2 वाटी. तुम्ही बघू शकता मस्त बारीक असं ह्याला दळून घेतलेलं आहे. पिठाला किंवा उकडला छान चिकटपणा यावा यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे मी मैदा टाकलेला आहे. पारंपरिक पद्धतीने जी उकड काढली जाते किंवा मोदक बनवले जाते त्यामध्ये मैदा अजिबात वापरत नाही. त्यामुळे तुम्हाला जर सुंदर मोदक बनवता येत असेल तर मैदा नाही टाकलात तरी सुद्धा चालेल. पण ज्या लोकांना अजिबात मोदक बनवता येत नाही तर ही मैद्याची ट्रिक त्यांच्यासाठीच आहे. आणि 2 चमचे मैद्यामुळे मोदक अजिबात चिवट वगैरे किंवा चिकट होत नाहीत आणि मोदकचा मोमोज सुद्धा होत नाही. पिठाला चिकटपणा येण्यासाठी साबुदाणा सुद्धा वापरला जातो, पण आपण साबुदाण्याऐवजी मैदा वापरलेला आहे. नंतर चिमूट भरून मीठ टाकलेलं आहे आणि पोहे खाण्याचा अर्धा चमचा यामध्ये तूप टाकलेलं आहे. नंतर ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी मोजून घेतलेली होती त्या वाटीने 2.25 वाटी पाणी टाकून तांदळाचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर याला खूप जास्त घट्टसर किंवा खूप जास्त सैलसर न भिजवता असं मीडियम भिजवून घ्यायचं आहे. तर आज हे उकड आपण कुकरमध्ये काढून घेणार आहोत. तर त्यासाठी कुकरमध्ये खाली 1 ग्लास किंवा 1 इंच एवढं पाणी टाकायचं आणि तांदळाचं पीठ भिजवून घेतलेलं भांडं कुकरमध्ये ठेवायचं. त्यावरती झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावून कमीत कमी 3 शिट्ट्या किंवा 15 ते 20 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली उकड किंवा पीठ छान वाफवलं जात आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ. सारण बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप वितळल्यानंतर खवलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे. तर इथे मी 2 वाटी घेतलेलं आहे. नंतर यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचं आहे. गूळ आणि ओलं खोबरं छान एकत्र करून घ्यायचं आणि हे संपूर्ण सारण आपल्याला सर्वात कमी आचेवरतीच करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की हळूहळू गूळ छान वितळलेला आहे. खोबरं आणि गूळ छान एकजीव झालेला आहे. या सारणामध्ये मी खसखस टाकलेली नाही, पण जर तुम्हाला टाकायची असेल तर थोडीशी तुपामध्ये परतून सुद्धा सुरुवातीलाच घेऊ शकता, म्हणजे वेगळी अशी भाजायची गरज पडत नाही. नंतर यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे. जायफळ आणि वेलची पावडर सुद्धा छान एकत्र करून घेऊ आणि 1 मिनिट सर्वात कमी आचेवरती सारण शिजवून घेऊ. हे सारण जर तुम्हाला छान भुरभुरीत हवं असेल ना, तर यामध्ये अर्धा ते 1 चमचा तांदळाची पिठी सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. यामुळे हे सारण छान थोडंसं असं भुरभुरीत मोकळं सुटसुटीत तयार होते. दुसऱ्या बाजूला आपलं तांदळाची पिठी सुद्धा मस्त वाफवल्या गेलेली आहे. याला आपण एका प्लेटमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ. कुकरमध्ये तांदळाचं पीठ असं छान वाफवून घेतलेलं असल्यामुळे ना यामध्ये अजिबात गाठी वगैरे होत नाहीत. पारंपरिक पद्धतीने उकड काढताना त्यामध्ये तांदळाच्या बऱ्याचशा गाठी किंवा गुठळ्या तयार होतात, तर ते फोडायला वेळ खूप जास्त लागतो. इथे हे मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे याला मी मॅशरनी मॅश करून घेतलं. थोडंसं थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून आपण याला छान मळून घेऊ. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं याला मळावा लागतो. खूप जास्त मळायची गरज पडत नाही आणि प्लस यामध्ये आपण मैदासुद्धा वापरलेला असल्यामुळे याला छान चिकटपणा सुद्धा आलेला आहे. याला फक्त 3 ते 4 वेळा पाण्याचा हात घेऊन मी भिजवून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गाठी वगैरे नाही आणि मस्त मऊसूत अशी ही उकड तयार झालेली आहे. आता यावरती अगदी अर्धा चमचा एवढं तूप लावायचं आहे आणि परत एकदा 10-15 सेकंद मळून याचा एक छान गोळा बनवून घ्यायचा आहे.
इथे पारीसाठी आपली उकड किंवा पीठ छान भिजवून तयार झालेलं आहे. तुम्ही याचं रंग टेक्स्चर बघू शकता. अगदी पांढरी शुभ्र आणि मस्त लोण्यासारखी किंवा पेढ्यासारखी मऊसूत तयार झालेली आहे. आता आपण लगेचच याचे मोदक बनवायला घेऊ. तर त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला ज्या साईजचे मीडियम किंवा मोठ्या साईजचे मोदक बनवायचे आहेत त्यानुसार याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी जे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं, त्यामध्ये माझे जवळपास 13 ते 14 मोदक तयार झालेले आहेत. तर त्यापैकी इथे दाखवताना 7च मोदक मी दाखवलेले आहेत. तर एकसारखे असे गोळे बनवून झाल्यानंतर हातावरती याला छान गोल गरगरीत आकार देऊन पेढ्यासारखं याला बनवून घ्यायचं आहे. आणि उरलेले जे गोळे आहेत किंवा जे उकड आहे त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ती कडक होणार नाही. आणि मैदा टाकलेला असल्यामुळे ना अगदी 2 ते 3 ताससुद्धा ही उकड अशी छान मऊसूत राहते, अजिबात कडक वगैरे होत नाही. आता पारी तुम्ही हवं तर हातावरती बनवून घेऊ शकता, पण मी याला इथे लाटून घेतलेलं आहे. लाटताना थोडंसं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि मस्त पातळ अशी पारी लाटून घ्यायची. पारी लाटल्यानंतर तुम्ही बघू शकता की कडेने अजिबात याला चिरा वगैरे पडलेला नाही आणि हवी तशी याला फोल्डसुद्धा आपण करून घेऊ शकतो. म्हणजे छान लवचिक अशी ही पारी आपली तयार झालेली आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की या मोदकांना मी अजिबात हाताने कड्या पाडलेल्या नाही आहेत. तर त्यासाठी इथे मी कपकेकचा जो ॲल्युमिनियम मोल्ड असते ना तो वापरलेला आहे. तर आधी कपकेकचा हा साचा वापरून मोदक कसा करायचा ते बघू. तर या साच्याला सुरुवातीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं. नंतर यामध्ये पारी बसवून घ्यायची. पारी बसवल्यानंतर पारीच्या वरती सुद्धा थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आणि दुसरा जो कपकेकचा साचा आहे तो यामध्ये फिट करायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने याला थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आणि उरलेली जी कणिक किंवा जी पारी आहे ना ती काढून टाकायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त याला व्यवस्थित फिट करून घ्यायचं. अगदी इझिली हे डिमोल्डसुद्धा होते, म्हणजे अजिबात त्या मोल्डला चिकटत वगैरे नाही. तर खालचं एक मोल्ड किंवा साचा काढून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याच पद्धतीने वरचा सुद्धा साचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे मस्त कळीदार अशी आपली पारी तयार झालेली आहे. हाताने वेगळे असे कळ्या वगैरे पाडायची याला अजिबात गरज नाही. नंतर यामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि हा जो मोदक आहे हा खाली ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या पद्धतीने सर्व कळ्या एका जवळ एक करून जमा करून घ्यायच्या आहेत किंवा जवळ गोळा करून घ्यायच्या आहेत. आणि पुढची प्रोसेस अगदी जसं आपण कळीदार मोदक बनवतो सेम त्याच पद्धतीने हा मोदकसुद्धा बंद करून घ्यायचा आहे. वरती टोकाजवळ जे शिल्लकचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि छान टोकदार असा हा मोदक बनवून घ्यायचा. तर इथे मोदक जर थोडासा असं बसता वाटत असेल तर थोडंसं तळ हातावरती याला फिरवून उभा करून घ्यायचा. मोदकाच्या कळ्या आणखी खुलून दिसण्यासाठी चमच्याच्या मदतीने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. यामुळे मोदकाच्या कळ्या आणखी जास्त खुलून दिसतात. तर इथे आपला मोदक तयार झालेला आहे. या मोदकाची पारी ना थोडीशी पातळ वाटत असल्यामुळे मोदक थोडासा फुटल्यासारखा वाटतो. तर नंतरच्या पाऱ्या मी थोड्याशा जाड बनवलेल्या होत्या. तर इथे 7 मोदक मी बनवून घेतलेले आहेत. हा ॲल्युमिनियमचा केकचा जो साचा आहे ना तर हा मला 122चा 105ला पडला. तर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते. तर चला आता आपण मोदक वाफवून घेऊ. तर वाफवण्यासाठी माझ्याकडे हळदीचे किंवा केळीचं पान नव्हतं, त्यामुळे मी चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे. आणि या तूप लावलेल्या चाळणीवरती मोदक थोडासा पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि लगेचच या चाळणीवरती ठेवायचा आहे. ओला केल्यानंतर लगेचच आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे, त्यामुळे वेळेवरच ही प्रोसेस करायची आहे. मोदक वाफवण्यासाठी कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यावरती ही मोदकाची चाळणी ठेवायची. यावरती झाकण ठेवून फक्त 10 ते 12 मिनटं किंवा 12 ते 14 मिनिट हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायची आहे. उकळ कुकरमध्ये काढलेली आहे ना त्यामुळे 10 मिनिटात सुद्धा हे मोदक छान वाफवले जातात. इथे 10 मिनिट मोदक मी मस्त वाफवून घेतलेले आहेत. मोदक वाफवून झाल्यानंतर ना चाळणीला थोडेसे खाली चिकटले होते, त्यामुळे तुम्ही वाफवत असताना खाली सुती कापड किंवा एखादा पांढरा रुमाल किंवा हळदीचं किंवा केळीचं पान नक्की वापरा, म्हणजे तुमचे मोदकसुद्धा चिकटणार नाही. तर मस्त सुंदर कळीदार असे आपले मोदक तयार झालेले आहेत आणि या साच्यामुळे मोदक सर्व अगदी एकसारखे होतात आणि सुंदर कळ्याला पडतात. तर घरी नक्की बनवून बघा. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.